मी इथं कमीत कमी नाही तर एक 6 महिने झाले मी येतो इथं वडापाव खायला आणि ह्या वडापावची टेस्ट अजूनपर्यंत कुठेही बघितलेली नाहीये. या खावा या खावा. टेस्ट क्वालिटी एक नंबर. सार्थक झालं. अहो असं टाकलं की असं संपतंय, असं टाकलं की असं संपतंय, असं टाकलं की असं संपतंय. असं मी नाही म्हणत, हे सांगलीचं पब्लिक म्हणतंय. अहो आजचा विषय आहे वड्याचा आणि वडापाव म्हणलं की कसं लोकांच्या आवडीचा विषय. आणि एक ठिकाण आपण असं घेणार आहे जिथं असं टाकलं की असं संपतंय. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मजेत राहू आपल्या युट्यूब चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. आज सध्या आपण सांगलीला आलेलो आहे. सांगलीत 100 फुटी रोड लागणार आहे, आठवण वडापाव म्हणून आहे. सध्या आपण बघा इथं आनंदवन बालउद्यानाच्या बाहेर शूट करायला लागले आणि त्याच लाईनला तुम्हाला ही खाऊ गल्ली दिसते. आता इथं यायचं कारण म्हणजे इथला आठवण वडापाव जो सांगलीमध्ये फेमस आहे. आणि हा व्हिडिओ घ्यायसाठी आपल्याला ज्यांनी सजेशन दिलं ती कॅप्चर सांगली पेज, त्याचा मी मनपूर्वक आभार आहे की त्यांनी आपल्याला स्पॉट कव्हर करायला सांगितला. म्हणजे फेमस आहे आणि क्वालिटी पण इथली बेस्ट असत्या असं आपल्याला कळालं. आता इथं तुम्हाला जे म्हणलं की टाकल्यानंतर संपतंय हे विषय काय तर इथल्या पब्लिकचं असं म्हणणं आहे की इथला एकदा वडापाव चालू झाला 4 वाजता टायमिंग असते वडापाव सुरू व्हायचं आणि मला वाटतं काहीतरी 8 ते 9 वाजता काहीतरी ह्याचा वडापाव बंद होते असं टायमिंग आपल्याला कळालं. तर ह्या टायमिंग मध्ये एकदा वडापाव चालू झाला की लोक मान सुद्धा वर काढून देत नाहीत, एवढ्या जलद गतीने हे वडापाव जाते. म्हणजे असा तळून काढला की असा वडापाव संपते असं इथल्या पब्लिकचं म्हणणं आहे. ह्या वडापावचं म्हटलं आपल्याला जरा माहिती घ्यायला पाहिजे, असा काय वडापाव मध्ये टेस्ट आहे आणि काय ह्या वडापावचा विषय आहे तेच आज घेऊया म्हटलं. चला आठवण वडापावला, म्हणून 100 फुटी रोडला आलेला आहे. ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देतो, स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल. चला तर बघूया आपण आठवण वडापाव. आठवण वडापाव जे आपण म्हणलो होतो हीच गाडी ती, या गाडीवरती आलेला आहे आपण. आता सध्या तुम्ही बघितला तर वडापाव तळायचं काम चालू झालेलं आहे यांचं आणि टायमिंग जे झालेलं आता ते फक्त 4 वाजलेले आणि तुम्ही तर गर्दी बघू शकता, लोक इथे वेटिंगला थांबायला चालू झालेले आहेत. आणि हेच वडापाव आपण इकडे खायला आलतो. पुढची आपण त्यांच्याकडे माहिती घ्या. दादा नमस्कार, नाव काय आपलं? मंगेश कोळी. मंगेश कोळी. आठवण वडापाव सांगलीमध्ये फेमस आहे आणि बऱ्याच जणांनी तुमचं सजेशन आम्हाला दिलं की हे वडापाव तुम्ही कव्हर करायला पाहिजे. आणि एक टॅगलाईन म्हणला तर चाललं की टाकलं तर संपते, टाकलं की संपते. असं वडापाव मध्ये काय खासियत आहे तुम्ही मला सांगता? हे बघा, पीठ हा माझा ओरिजिनल मी जळून घेतो म्हणजे घरच्या तेल प्रत्येक दिवशी नवीन तेल असतं. जे मटेरियल वापरतो त्याचं एक नंबर मटेरियल वापरतो. काही कमी मिळत तर हरकत नाही, पण गिऱ्हाईक समाधान व्हावं त्या हेतून ही चालू केलेलं आहे. टायमिंग 4 वाजल्यापासून 4 ते 9. 4 ते 9 म्हणजे किती वडा जातो तरी? सर्वसाधारण 550-600 वडा जातो. किती वर्ष झाले आता आपल्या व्यवसायात? गेली 15 वर्ष. 15 वर्षापासून ज्याच्या त्या तोंडात तुमचं नाव आहे की आठवण वडापाव ते खाऊन बघा तुम्ही, म्हणून आठवण वडापाव बेस्ट आहे. वडा किती जात असेल तरी? वडा 550-600. 550-600 भरपूर आहे. म्हणजे 100 फुटी सारख्या रोडला 550-600 वडापाव जातो. 4 ते 9 त्याच्या पुढे नाही आहे, मिळणार नाही. हा ते तुम्ही वेटिंगला थांबायला लागते. आता तुम्ही जर बघितलं ना वेटिंग लोक थांबलेले आहेत तुम्ही बघू शकता. आणि बरं झालं आम्ही टायमिंग लवकर धरून आलो 4 वाजता. संध्याकाळ तर काय बघायला विषय नाही, गर्दी खूप होतो. भाजी वगैरे ही सर्व घरातली करतात. भाजी वगैरे मी नाही करत. मी तो साईड बिझनेस साईड जॉब करून मी साईड जॉब मध्ये काय करतो? मी दवाखान्यात कामाला जातो. बरं. प्लस करतोय दवाखान्यात काम दिवसभर करून तुम्ही एकटंच असतो. आता मुलगा येतोय, तो सेटअप लावतोय, कॉलेज आहे त्याच्यामुळे अभ्यासला करायला जातो. म्हणजे रोजचं तेवढं तुमचं ठरलेलं टार्गेट आहे की 500 वडापाव 600 वडापाव तेवढ्या मापाची भाजी करून आणायची. तेवढी आधी 50 ला आधी गेली 50 ला आधी म्हणजे 600 वडापाव संपलं. एका लादीमध्ये 12 पाव म्हणजे 600 लाद्या. भाजी करायची पद्धत वगैरे कशा ते घरातले सगळे शिजवून तयार करतात. परत स्मॅश करून घ्यायचं, परत त्याला फोडणी देऊन मसाला त्यावर होता तसं करून घ्यायचं. नंतर मग मला डबा भरून देतात, मी त्यातलं गोळे बनवून त्यात सोडणार. 12 रुपयाला मिळणारा ह्यो आठवण वडापावचा आठवण वडापाव. आणि आठवणीत म्हणता येत नाही पण आता आठवण चालू आहे सगळं. म्हणजे प्रत्येक जण नाव घेते वडापावचं. काका बोलायला आता राहिलं नाही, म्हणजे आठवण नाव कसं काय ठेवले वडापाव? बरं हे रिझन आहे. मग खाल्ल्यावर लोकांनी ध्यान काढावं, म्हणजे आठवण काढावी म्हणून आठवण नाव आहे.
आपल्या आठवणीत वडापाव राहतो नाही हे बघायचं आहे, टेस्ट कशी आहे. आणि तुम्ही जर बघितलं नाही, मला म्हणजे माझं वैयक्तिक आपल्याला असा ओलसर असणार वडा, मी खोललेला आहे अगोदर, असं ओलसर भाजी म्हणजे गरम गरम असलं तर भाजीला एक चव असतात ओलसर भाजीमध्ये. काय काय असं करून ठेवलेलं वडापाव असते ते असं गार झाल्यानंतर ते वडा घेते भाजी, तसं नाही, तुम्हाला गरम गरम येत येणार. टेस्ट करून बघा, स्पेशली आपण हे वड्याची टेस्ट सुरुवातीला करून बघा. हा 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 हा, अरे वा, ही जी टेस्ट खायला मिळाल्या ना, ही टेस्ट मला 100% सांगतो सांगली कुठे मिळणार नाही. एवढ्या भारी प्रतीचा वडापाव आहे ना ह्यो. म्हणजे जसे म्हणले त्याने की आठवणीत राहण्यासारखी भाजी टेस्ट आहे. मला माहित नाही, मला म्हणजे असं वाटतं की ह्याच्यामध्ये काहीतरी मटन मसाला वगैरे ऍड केला असावा किंवा काहीतरी बेसिकच आहे. रेसिपी जी आहे ती बेसिक आहे, पण टेस्ट जी म्हणताय की तुम्हाला इथे आल्याशिवाय कळणार नाही. एकदम खतरनाक आणि खतरनाक क्वालिटी आहे. मला पावासंग ट्राय करायचा आहे, कारण वड्याची जी टेस्ट आहे ती पावासंग अजून उठून येते. माझं सार्थक झालं. आपलं गाव इथनं जवळजवळ 40 किलोमीटर आहे. 40 किलोमीटर ट्रॅव्हलिंग करून हा 4 वाजता आठवण वडापावचा इथला वडापाव खाण्यासाठी आलो आणि पैसे वसूल, गाडीचे पैसे घेतले, तेल घातले. म्हणजे एवढ्या क्वालिटीचा वडापाव आहे ना, बेस्ट गोष्ट. त्यांना काकांनी सांगितलं की आपण घरच्या डाळीपासून वगैरे बनवतो आणि त्यात काय खोटं बोलण्यासारखं नाही. ती वडापावची क्वालिटी खाताना कळते. आणि मेन म्हणजे ना, तुम्ही बाकी सगळा साईडला ठेवा, जी भाजी टेस्ट आहे एक नंबर, विषय टॉपचा येऊ. ह्याच्याबरोबर ते वडापावच्या सोबत म्हणजे कढीला एक्स्ट्रा चार्जेस असतात का? नाही ना, खायला म्हणजे खायला तेवढं असतंय का कसं? ओके, कढी आहे ताकापासून बनवलेली. जास्त असं काय फोडणीमध्ये फक्त जिरं मोहरीचा तडका आहे आणि कढीपत्त्याचा तडका दिलेला आहे. बाकी सगळी चव जी आहे ती ताकाची एक नंबर. बेसिक कढी ज्याला आपण म्हणतोय घरात बनवलेली आहे, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय ऍड केलेलं नाही. मस्त आहे. म्हणजे ह्या वडापावावरती एक नंबर सूट व्हायला पाहिजे, बेस्ट क्वालिटी. तुम्ही 100% जर का नाही म्हणजे असे म्हणजे काय म्हणतात त्याला की कमी ठिकाण असते जिथं मी आवर्जून सांगतोय की तिथं तुम्ही जायलाच पाहिजे. तुम्ही 100 फुटी रोडला जर आला नाही सांगलीत तर हे वडापाव तुम्ही खायलाच पाहिजे. क्वालिटी एकदम शेवट आहे. माझं नाव श्रीराज मेने, मी इथे वालचंद कॉलेजला आहे, थर्ड इयरला. इथे जवळजवळ 2 वर्ष झाले कॉलेजला आहे. 2 दिवस एक तर चक्कर असते इथे आमची, आणि एकदा आलं ना कमीत कमी आम्ही 2-3 वडापाव खातो, एक कंपोर्ट भरत नाही. टेस्ट म्हणजे बाकी ठिकाणी जसं ऑइली वगैरे नाही का, तसं इथलं एकदम हायजेनिक फूड वाटतं, काही त्रास होत नाही काय खाल्ल्याने. आम्ही इथं काय माहिती परत येत राहू काय. वडा पण एकदम मुख्य असतो, काय असं स्पायसी वगैरे नसतं, असतं एकदम असं घरगुती टाईप असतो. कढी पण असते सोबत, त्याच्यामुळे चांगलं वाटतं खायला. मी इथं कमीत कमी नाही तर एक 6 महिने झाले मी येतो इथं वडापाव खायला, आणि ह्या वडापावची टेस्ट अजूनपर्यंत कुठेही बघितलेलं नाहीये. आणि वडापाव आणि काकांचं पहिल्यापासून त्यांची कढी आणि वडापाव एक नंबर आहे. सांगली जिल्ह्यात वर्ल्ड फेमस आहे. आणि फक्त यांचं कसं आहे, त्यांची क्वालिटीवर सगळ्यात जास्त भर आहे. प्राइस लिस्ट सुद्धा कमी आहे यांची प्राइस, त्यामुळे कसं आवडीनं आणि मस्त वाटतं खायला. या 6 महिन्यात त्याचा कुठल्याच क्वालिटीत फरक पडलेला नाही. माझं नाव मयूर शिंदे, 2-3 वर्ष झालं इथंच असतोय, काकांच्या इथंच असतोय. मी इथंच राहतोय. आठवण वडा म्हणजे विषय झाड असतो. 100 फुटी तोड नाही माणसाला. कधी पण या 18-19 वडापाव जातात, काही विषय नाही. कधी पण यायचं. वेटिंग अर्धा पाऊण तास 1 तास थांबायला लागते. काका म्हणले नाही मिळत तर नाही मिळत, या खावा, कधी पण यायचं. वडापाव टेस्ट क्वालिटी एक नंबर. जे माणूस आहे, जे ज्यांचं बोलणं आहे माणसाच्या काळजात जाते. आता दुसरं चालू आहे, आता 4था अजून घेणार आहे आणि वडापाव खाणार आहे. आता मी इथं आल्यावर 5-6-7-8 वडापाव खातोय. कधी पण यायचं. पब्लिक कधी पण तुम्ही इथं जावायचं, पब्लिक बघायचं. विषय झाड टॉपला 100 फुटी विश्रामबाग, गणपती मंदिर, आनंद बागेपाशी काकांचं नाव विषय हाड आहे, आठवण वडापाव. आता काय गाड्यापासून साईड लावलोय आपण, आणि मला प्रामाणिकपणे सांगायला काय हरकत नाही. मला खरं सांगू का, एक नंबरचा वडापाव. म्हणजे ह्या भाजीची टेस्ट आहे, ऑथेंटिसिटी ज्याला आपण म्हणतोय नाही, म्हणजे असा वडापाव पाहिजे. असा वडापाव ह्या वड्याची टेस्ट लई फार पूर्वी मिळायची. म्हणजे काय आहे की बेसिक टेस्ट आहे.
आणि त्याच्यामध्ये असं एक्स्ट्रा काही मिक्स केलेलं नाही, जी भाजणी वगैरे केलेलं आहे, फोडणी वगैरे दिलेली आहे, ते एकदम मस्त दिलं आणि घरगुती पद्धतीने केलेला आहे. तुम्हाला सांगतो वड्याची टेस्ट आहे, जी भाजीची टेस्ट आहे, मी फॅन झालो. म्हणजे आता कसं झालंय, नियंत्रण ठेवलंय जरा पोटावर, डाएट कॉन्सेप्ट जरा फॉलो करायला लागलोय, म्हणून वडापाववरती जरा जास्त भर देता येत नाही मला. त्यातल्या त्यात आपण बाईट करून खातोय. पण कधी वडापावचा योग खायचा मला आलाय तर मी 100% इथं या ठिकाणी वडापाव खाणार. एवढ्या जबरदस्त आणि जबरदस्त क्वालिटीचा वडापाव आहे. तुम्ही जर सांगलीतनं व्हिडिओ बघताय किंवा सांगलीमध्ये शिकायसाठी येणारी जी पोरं आहेत ती बघत असतात आपले व्हिडिओ, बरेच जण फॉलो करतात इंस्टाला, युट्यूबला, तर त्यांच्यासाठी 100% ॲक्युरेसी मधलं हे ठिकाण आहे. 100 कोटी रोडला आला की तुम्हाला हे ठिकाण दिसून जाईल. आनंदवन बालोदनाच्या बरोबर साईडला एक खाऊ गल्ली लागते, खाऊ गल्ली म्हणतात ना, वळीन असं गाठ लावल्यात 10-12. त्याच्यामध्ये तुम्हाला हे आठवण वडापाव मध्ये कुठं तर दिसेल. 9 वाजेपर्यंत टायमिंग असते. 100% खावा, हे वडापाव बेस्ट आणि बेस्ट क्वालिटीचा आहे. असंच तुम्हाला मी ठिकाण सांगत जाणार आहे, असंच मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत जाणार आहे. पण त्यासाठी जरा मोटिवेशन मला द्यायला लागते. सबस्क्राईब करा, कमेंट करा, सांगलीतले अजून कुठल्या पण ठिकाणी घेतली पाहिजे त्या ठिकाणांचं टायमिंग सांगा, की पहाटेचं एखादं ठिकाण आहे, एखाद्या दिवसात दुपारचं ठिकाण आहे, त्या टायमात तुम्ही जावा आणि ते ठिकाण कव्हर करा आणि दाखवा. आपण 100% प्रयत्न करणार. काय होतंय की तुम्ही सांगितलं कमेंटमध्ये एखादी व्यक्ती असतो ती कॅमेरा पुढे बोलायला तयार होत नाही, की एखादं असं आपण एक भरपूर अडचणी, पण जाऊ दे, जेवढं होतं तेवढं आपल्याच्यानं आपण प्रयत्न करतोय. पण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं युट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ, मजेत राहा.